अंतर्गत सुरक्षेला बळकटी देणाऱ्या नॅशनल आयईडी डेटा मॅनेजमेंट सिस्टीमचा केंद्रीय गृहमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ. आयईडीचे धोके नेस्तनाबूत करण्यात होणार मदत. पश्चिम बंगालमध्ये आय-पॅक कार्यालयावरील छाप्यादरम्यान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काही दस्तऐवज सोबत नेल्याचा ईडीचा आरोप. ईडीनं उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर दुपारी होणार सुनावणी. नोकरीच्या बदल्यात जमीन घोटाळ्याप्रकरणी दिल्लीतल्या न्यायालयानं सीबीआयच्या आरोपपत्रांच्या आधारे माजी रेल्वे मंत्री लालू प्रसाद यादव यांच्या विरोधात आरोप केले निश्चित. महानगरपालिका निवडणुकांसाठी प्रचाराला वेग. विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून झंझावाती प्रचार. पॅलेस्टाईनच्या मदतीसाठी बेकायदेशीररित्या 4 कोटींहून अधिक रुपये जमा केल्याच्या आरोपावरून बीडमध्ये 4 जणांविरोधात एफआयआर दाखल. क्रिकेटमध्ये वुमन्स प्रीमियर लीगच्या 4थ्या हंगामाला आजपासून सुरुवात. सलामीचा सामना विद्यमान विजेत्या मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होणार. आणि मलेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीत भारताच्या पी.व्ही. सिंधूची उपांत्य फेरीत धडक.